अपहरण प्रकरणासंदर्भातली बातमी आहे। पुण्यामधील गाडीजवळ पाण्यातल्या गाडीजवळच एक जॅकेट आणि हेडफोन देखील बाहेर काढण्यात आलेला आहे। गुजरातच्या भिलवाडीमधले बंद दगडखाणीमध्ये अर्ध्या तासापासून हे शोधकार्य सुरू असतानाच पाण्यामधून गाडीजवळ एक जॅकेट आणि हेडफोन बाहेर काढण्यात आलेला आहे। अशोक धोडे हे बेपत्ता आहेत आणि गेल्या काही दिवसांपासून त्यांचा शोध सुरू होता आणि अशातच सध्या गुजरातमध्ये एका बंद असलेल्या दगडखाणीमध्ये त्यांची गाडी पाण्यात आढळून आलेली आणि तिथे सध्या शोधकार्य सुरू आहे। हे दृश्य आपण बघतोय गुजरातच्या भिलाडमधील बंद दगडखाणीमध्ये अर्ध्या तासापासून शोध सुरू झालेला आहे। पालघरचे पोलीस तिथे दाखल झालेत आणि या सगळ्या शोधकार्यामध्ये पाण्यातील गाडीजवळच एक जॅकेट आणि हेडफोन देखील बाहेर काढण्यात यश आलेलं आहे। शिवसेना पदाधिकारी होते अशोक धोडे आणि गेल्या काही दिवसांपासून ते बेपत्ता होते। त्यांचा शोध देखील पोलिसांकडून सुरू असतानाच पाण्यामधील आता त्यांच्या गुजरातच्या भिलाडमधील बंद दगडखाणीत अर्ध्या तासापासून त्यांचा शोध सुरू आहे। पाण्यात त्यांची गाडी असल्याचं पोलिसांना समजलं आणि त्यानंतर इथे बचावकार्य सुरू झालंय, शोध मोहीम सुरू झालेली आहे आणि अशामध्येच त्यांच्या या गाडीच्या शेजारी जॅकेट आणि हेडफोन सापडलेले आहेत।